मराठीच्या मुद्द्यावरील विजय मेळावा म्हणजे युती नाही. राज ठाकरे यांचं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भातलं मोठं वक्तव्य. मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. जयंत पाटलांकडून चर्चांना पूर्णविराम. भाजप प्रवेशाबाबत कुणाकडून विचारणा नाही. आपण विनंतीही केली नसल्याचं स्पष्ट. अलीकडच्या काळात जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडतात. मोदींच्या योजना लागू करा हा पाटलांचा आग्रह स्वागतार्ह. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीत महत्त्वाचं. उद्धव ठाकरे यांचं मत. तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीत लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भाजपचा विभागनिहाय आढावा. आज रात्री 8 वाजता मराठवाड्यातील भाजप आमदारांसोबत चर्चा करणार. निवडणुकीच्या अनुषंगानं प्रलंबित विकास कामं आणि समस्या जाणून घेणार. मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही. शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी शिरसाट यांना झापलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रात्री 8 वाजता पत्रकार परिषद. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधना. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं संबोधित करणार. अजित पवारांकडून पुण्यात स्वबळावर लढण्याचे संकेत. महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना. तर देवेंद्रजींचे पुण्याकडे विशेष लक्ष. अमृता फडणवीसांचं भाष्य. आरोपींवर योग्य कलमं लावली नाहीत. आरोपींना वाचवण्यासाठी मंत्री आणि गृहमंत्रालयातून पोलिसांना फोन. मारहाण प्रकरणावरून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप. प्रवीण गायकवाडांवरील शाईफेक प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात निवेदन. घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करत पोलिसांनी फिर्याद नोंदवली. योग्य ती कलमं लावून कारवाई करू. फडणवीसांचं आश्वासन. मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला. पोलीस आयुक्तांनंतर आता उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची देखील उचल मागणी. फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा. आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात पदयात्रा. महामार्गासाठी आमच्या जमिनी घ्या असं म्हणत सातबारा हातात घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले. सातबारा कोरा यात्रेनंतर आता बच्चू कडूंची चक्काजाम आंदोलनाची हाक. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार. बच्चू कडूंची घोषणा. आमदार रोहित पाटीलही आंबोडामधील यात्रेत सहभागी.